मित्रांनो नमस्कार. मित्रांनो डॉक्टर स्वामीनाथन, आपण प्रत्येकाने डॉक्टर स्वामीनाथन यांचं नाव ऐकलेलं आहे. त्यांच्याविषयी अत्यंत रोचक अशी माहिती तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि ती आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. मित्रांनो 1960चं जे दशक होतं भारताचं ते अत्यंत दयनीय होतं. भारतातले अनेक लोक खायला अन्न नाही म्हणून मरत होते. ही सत्य परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये BBC न्यूज इंग्लंडवरून भारतामध्ये आली की हे भारतातले लोक कशा पद्धतीनं मरत आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला ते दाखवता येईल, चित्रीकरण कसं करता येईल. आणि त्यांनी ते सगळं चित्रीकरण केलं. संपूर्ण भारतामध्ये लोक मरत आहेत, सगळीकडे खायला अन्न नाही आहे, झाडाचा पाला ओरबडून तो शिजवून लोक खात आहेत, शेवटी तोही संपला म्हणून मरत आहेत, तडफडून मरत आहेत. हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे भारतातले त्यावेळेचे जे कोणी शास्त्रज्ञ होते त्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन होते. त्यांना एक प्रश्न विचारला की हे सगळं पुढचं 10 वर्ष असंच चालेल असं तुम्हाला वाटत आहे का, किंवा किती दिवस असंच चालेल असं तुम्हाला वाटत आहे. तेव्हा डॉक्टर स्वामीनाथन यांनी अत्यंत शांतपणे, अत्यंत ठामपणे, आजच्या भाषेमध्ये अत्यंत कूल राहून सरळ सांगितलं की हे फक्त जास्तीत जास्त 2 वर्ष चालू शकते. 2 वर्षामध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होईल. आम्ही आमच्यासाठी लागणारं अन्नधान्य स्वतः उत्पादित करू शकतो. भारतामध्ये एकही माणूस धान्य नाही, अन्नधान्य नाही, फूड नाही म्हणून मरणार नाही. सगळ्यांना नवल वाटलं, सगळे आश्चर्यचकित झाले. या दयनीय परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये एखादा माणूस असं कसं काय म्हणू शकतो. आणि ह्या स्टेजपर्यंत, हे एवढं ठामपणे सांगण्यापर्यंत स्वामीनाथन कसे आले होते हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पूर्ण बघा आणि या व्यवस्थेतून, ह्या सिच्युएशनमधून ते कसे बाहेर आले, नुसते नाही आले, भारताला कसं त्यांनी बाहेर काढलं हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो डॉक्टर स्वामीनाथन यांचा जन्म केरळमध्ये झाला. केरळमध्ये त्यावेळची सिच्युएशन संपूर्ण भारतासारखीच होती. ते ज्या भागामध्ये राहायचे त्या भागामध्ये तांदूळ पिकत होता, परंतु जो तांदूळ पिकायचा तो कमी असायचा. आणि त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या काकांनी त्यांना वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि त्यांना तांदूळ आवडायचा, म्हणजे भात आवडायचा. आपल्याला माहीत आहे केरळमधल्या अनेक लोकांना भात खूप आवडतो, त्यांनाही भात खूप आवडायचा. परंतु तांदूळ पुरेसे पिकायचे नाहीत, तांदूळ मिळायचे नाहीत. आणि मग त्यांना आरारूट म्हणून त्यावेळेचं जे सबस्टिट्यूट धान्य होतं वेगळं, ते त्यांना ते मिळायचं. धान्य नाही म्हणता येणार त्याला, कंदमुळासारखी परिस्थिती. आणि त्यांना हा प्रश्न पडायचा की अशी सिच्युएशन का, आपल्याला पाहिजे तेवढं पोटभर भात आपल्याला खाता येत नाही, तांदूळ पण आपल्याला मिळत नाही, ही सिच्युएशन वाईट आहे. पुढे त्यांनी शिकल्यानंतर त्यांनी ती परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती बदलवली. सिव्हिल सर्व्हिसमध्ये गेले. पण सिव्हिल सर्व्हिसमध्ये गेल्यानंतरही त्यांच्या मनातला हा जो प्रश्न होता, या प्रश्नाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांचं मन सिव्हिल सर्व्हिसमध्ये करमलं नाही. ते त्यांचं शिक्षण घेत घेत पुढे गेले, परदेशात गेले, संशोधन केलं. त्या ठिकाणी त्यांना खूप चांगल्या संधी मिळाल्या. त्या संधीमध्ये सुद्धा ते रमले नाही. त्यांना असं वाटलं की नाही, आपण आपल्या देशात गेलं पाहिजे. आणि जो प्रश्न त्यांना सतत पडत होता त्या प्रश्नांचा त्यांनी कंटिन्युअसली फॉलोअप घेतला. कंटिन्युअसली ते त्याच्या मागावर राहिले. कंटिन्युअसली त्यांनी ते कंटिन्युअस जगत राहिले की नाही, मला हे पूर्ण करायचं आहे, हे पूर्ण करायचं आहे. आणि ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर ही सिच्युएशन होती आणि ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी अभ्यास करणं सुरू केलं. संशोधन, त्यांना संधी मिळत गेली. आणि ती संधी मिळाल्यानंतर ही BBCची जी मी स्टोरी या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितली आहे, ती सिच्युएशन झाली. अनेक लोकांनी त्यांना मूर्खात काढलं. अनेक लोकांना नवल वाटलं की असं कसं काही शक्य आहे फक्त 2 वर्षामध्ये. परंतु डॉक्टर स्वामीनाथन यांनी ते करून दाखवलं. हायब्रिड जे आता आपण त्याला हायब्रिड म्हणतो, त्या हायब्रिड जाती विकसित केल्या आणि हायब्रिड जाती विकसित करून तांदळाचं, गव्हाचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये उत्पादन झालं. आणि त्यांनी मग जसं म्हटलं त्या पद्धतीने भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. आणि आजची सिच्युएशन तुम्ही पाहत आहात की आपल्याकडे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा धान्य आहे. ही सिच्युएशन डॉक्टर स्वामीनाथन यांनी आणू शकले. त्याचं कारण एकच की त्यांनी परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग कधीही सोडला नाही, तो फॉलोअप कधीही सोडला नाही. कोणत्याही सिच्युएशनमध्ये जाऊ द्या,
ते सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहिले, नुसतं पाठपुरावा नाही केला तर त्याच्यावर काम करत राहिले आणि एक दिवस स्वतः नाही तर भारताला सुद्धा स्वयंपूर्ण बनवलं. मित्रांनो, डॉक्टर स्वामीनाथन यांची ही स्टोरी जर का तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल, मोटिवेशन जर का तुम्हाला मिळत असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जर याला निगडीत करू शकत असाल, तर अशा कुठल्या स्टोरीज तुम्हाला पुन्हा पाहायला, समजून घ्यायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच घंटी दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.